अध्यक्ष महोदय, माझ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये डोंबिवलीमध्ये एमआयडीसीचा प्रचंड मोठा विभाग येत असून पेज नंबर 1 व पेज नंबर 2 असे विभाग या एमआयडीसी परिसरात येत आहेत। या दोन्ही विभागामध्ये अनेक रासायनिक कंपन्या, अनेक इंजिनिअरिंग कंपन्या, अनेक वस्त्रोद्योग आणि रहिवासी विभागामध्ये पसरलेला आहे। अध्यक्ष महोदय, एमआयडीसी परिसर निर्माण झाल्यापासून येथील अनेक गरीब कामगार येथील कंपन्यांमध्ये काम करीत असताना आणि तेथेच आपले या निवासी विभागामध्ये काही कामगारांनी अधिकाऱ्यांनी घरे घेऊन वर्षानुवर्षे त्या परिसरात राहत आहेत। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की येथे अनेक वर्षे इमारती बांधून झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे तेथील रहिवाशांनी धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होण्यासाठी एमआयडीसी कडे अनेक वेळा प्रस्ताव सादर केला, पण काही एमआयडीसीच्या जाचक अटी शर्तीमुळे त्या पुनर्वसनाच्या इमारतीची मंजुरी मिळू न शकल्यामुळे त्या इमारती अति धोकादायक झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या इमारती कधी कोसळण्याच्या अवस्थेत निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे सदरील इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अध्यक्ष महोदय, येथील निवासी विभागात राहणाऱ्या नागरिकांनी शासनाला, तेथील प्रशासनाला व मला अनेक तक्रारी देण्याचे काम नागरिकांनी केलं आणि हा विषय तातडीने सुटला पाहिजे, जेणेकरून कुठलीही इमारत ही पडून दुर्घटना होऊ नये। अध्यक्ष महोदय, माझी या एमआयडीसीच्या क्षेत्रातील निवासी विभागातील धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होण्यासाठी जाचक अटी व शर्तीमध्ये फेरबदल होण्यासाठी मी गेल्या वर्षी नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय सभागृहात उपस्थित केला होता आणि या विषयाच्या संदर्भात या खात्याचे मंत्री महोदयांनी उत्तर देताना तातडीने या विषयाच्या संदर्भात एक बैठक लावून हा विषय तातडीने सोडविला जाईल असे मला सभागृहात आश्वासन देण्यात आले होते। अध्यक्ष महोदय, पण या विषयासंदर्भात अनेक महिने होऊन सुद्धा कुठल्या प्रकारची बैठक व चर्चा होऊन तोडगा निघाला नाही। अतिशय मला एक खंत वाटते। अध्यक्ष महोदय, 2026-2027च्या अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करीत असताना हे महायुतीचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे आणि या सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे। माझी शासनाला विनंती आहे की एमआयडीसीतल्या धोकादायक झालेल्या त्या इमारती व घरे एमआयडीसीतल्या असलेल्या अटी शर्ती याच्यात बदल करून येथील नागरिकांना पुनर्वसनासाठी मंजुरी देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून। अध्यक्ष महोदय, या उद्योग विभागावर बोलत असताना माझ्या एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनेक रासायनिक कंपन्या आहेत आणि या कंपन्या रात्री बेरात्री अनेक वेळा विषारी धूर, घातक वायू सोडण्याचे काम या रात्री कंपन्या करत असतात। अध्यक्ष महोदय, या विषारी धुरामुळे आमच्या या डोंबिवली परिसरात काही वेळेला पिवळा पाऊस, निळा पाऊस, काला पाऊस, काही वेळेला पिवळे रस्ते, निळे रस्ते, गुलाबी रस्ते अशा रासायनिक कारखान्यामुळे अनेक घटना होत असतात आणि त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अध्यक्ष महोदय, या रासायनिक कारखान्यांनी सोडणाऱ्या घातक वायू व सांडपाण्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास, त्वचेचा त्रास, डोळ्यांना त्रास, चक्कर येण्याचे प्रकार असे होत असतात। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। अध्यक्ष महोदय, या रासायनिक कारखान्यामुळे अनेक वेळा कंपनीमध्ये मोठे मोठे स्फोट झालेले आहेत। अनेक कामगार या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेले आहेत। या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींना व चालींना अनेक इमारती तडा जाण्याचे व प्रचंड नुकसान होण्याचे काम झालेले आहे आणि डोंबिवली मतदारसंघात पण झालेले आहे। अध्यक्ष महोदय, या रासायनिक कारखान्यामध्ये स्फोट होऊन सुद्धा कामगार जखमी होऊन सुद्धा होऊन सुद्धा अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचं त्यांना मोबदला दिलेला नाही आणि त्यामुळे अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली। माझी शासनाला विनंती आहे, आज डोंबिवलीमध्ये या रासायनिक कारखान्यामुळे कधीतरी भोपाळ अशी दुर्घटना होऊ शकते। माझी शासनाला विनंती आहे की रासायनिक कारखाने
तातडीने स्थलांतरित करावे अशी मी शासनाला विनंती करतोय। मी अध्यक्ष महोदय विरजा विभागावर बोलताना माझ्या इथे मुंब्रा शील देसाई या एरियात टोरंटो कंपनीला ऊर्जा खात्याच्या माध्यमातून ठेका दिलेला आहे। पण या टोरंटो कंपनीचे अधिकारी आमच्या शेतकऱ्यांना आमच्या नागरिकांना या बिलाच्या अभावी अनेक वेळेला दादागिरीच्या माध्यमातून दंडुकशाहीच्या मुले येथील त्रास देण्याचं काम या शेतकऱ्यांना करत असतात। मी गेल्याही अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता, तेव्हाही मंत्री महोदयांनी त्याच्यावर की आमची याच्यावर कारवाई करू, पण कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही। माझी विनंती अध्यक्षामध्ये आपल्या माध्यमातून या टोरंटो कंपनीचा ठेका रद्द करून हे अधिकारी जे जे शेतकऱ्यांना दादागिरी करतात त्यांच्यावर कारवाई करावी। मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।